नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नुकतंच प्राध्यापकांच्या भरती संदर्भात शासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे आणि त्या थ्रूच अनेक विद्यापीठांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या बातमीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यामध्ये नुकतीच 111 प्राध्यापकांची भरती निघाली होती। तेच अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती। जवळजवळ 9000 पेक्षा जास्त त्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते। आता ही जी भरती प्रक्रिया आहे त्यातूनच एक नवीन पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। सर्वात प्रथम तो पेच प्रसंग काय आहे तो जाणून घेऊयात आणि यातून एक ATR ही संकल्पना नवीन त्यामध्ये ऍड केली गेलेली आहे। ती काय आहे ती पण जाणून घेऊयात आणि जी काही शिक्षक वर्ग आहेत, प्राध्यापक वर्ग आहेत, त्यांच्यावरती अपात्रतेची का तलवार निर्माण होईल हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परत एकदा सांगतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे। अशा शिक्षक वर्गांपर्यंत, प्राध्यापकांवर्गांपर्यंत या संपूर्ण माहितीचा त्यांना कुठे लाभ घेता येईल। आता शिक्षक भरती प्रक्रियेशी रिलेटेड बातमी पाहतोय। आणखीन एक तशीच महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती बातमी की आपण नुकतंच टीईटीला सामोरं जातोय 21 जून पासून आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 बॅच आणि रुजू असणाऱ्या, सेवेत असणाऱ्या की ज्यांना टीईटी अनिवार्य केली गेलेली त्यांच्यासाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं परिपूर्ण असं मार्गदर्शन, अगदी हमखास आउट ऑफ मार्क पाडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन म्हणून लाभते। बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत। आणखीन एक आनंदाची बातमी, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल, शिंदे सरांचं टीईटी वरचं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीईटी महाग्रंथ हे अगदी मोफत मिळणार आहे। काय करायचे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, द विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करायचे आणि तात्काळ बॅच परचेस करायची। नक्कीच तुमचं या वर्षीचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल, यात मात्र शंका नाही। चला जाऊयात आलेल्या महत्त्वपूर्ण अपडेट कडे। बघा, वृत्तपत्रामध्ये महत्त्वपूर्ण अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची हेडलाईन मध्ये टाकले की उमेदवारांवरती अपात्रतेची तलवार का निर्माण होणार आहे ते पण बघणार आहोत। शैक्षणिक प्राध्यापक भरतीचा पेच निर्माण झालेला आहे आणि ज्यातून 111 पदांची रिक्त पद जी काही जाहिरात केली होती त्यामध्ये जवळजवळ 9000 पेक्षा जास्त अर्ज देखील आलेले आहेत। डिटेल मध्ये जाणून घेऊयात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया नवी पेचात सापडलेली आहे। अर्ज प्रक्रियेत ATR ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते, ज्यामध्ये ATR हे शैक्षणिक अध्यापन आणि संशोधन याविषयीचा जर तपशील न भरलेला नसेल तर त्यातल्या जवळजवळ 9000पैकी 6000 उमेदवारांवरती अपात्रतेची शक्यता निर्माण झालेली आहे। विद्यापीठाने आधी सांगितल्या पद्धतीने 111 रिक्त पदांसाठी सुमारे 9000 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। आता डिटेल मध्ये बघूयात आपण। राज्य शासनाने भरतीसाठीची नियमावली 3 वेळा बदलल्याने उमेदवारांमध्ये एक प्रकारचा गोंधळ, अशा पद्धतीने असे नियम याच्याही अगोदर बदलले गेले होते, आता ही तिसरी वेळ आहे, त्यामुळे त्या प्राध्यापकांच्या मनात एक गोंधळाची परिस्थिती आहे। सुरुवातीला 80-20 असे असलेले गुणांचे सूत्र 60-20 संशोधनामध्ये 60, अध्यापन कौशल्यामध्ये 20 आणि मुलाखतीस 20 असे निश्चित केले। या सुधारित निकषामुळे उमेदवारांची त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कामगिरीचा सविस्तर ATR तपशील अर्जात भरणे अनिवार्य होता। मात्र अनेक उमेदवारांनी जुनी पद्धत वापरल्याने किंवा बदलांची माहिती वेळेत न मिळाल्याने हा तपशील रिक्त तसाच राहिला। त्यामुळे अशा एकूण किती आहेत, 6000 असे उमेदवार आहेत की त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती यातून तलवार निर्माण झाली। आता यामध्ये ATR न भरलेल्या संख्या 6000 आता सांगितलं, ATR न भरलेल्या उमेदवारांची संख्या सुमारे 6000 पर्यंत पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे पात्र उमेदवार केवळ तांत्रिक कारणामुळे, साहजिकच ऐनवेळी बदललेला नियम आहे आणि ही जी बदल केल्यामुळे एक प्रकारचा जो तांत्रिक कारण आहे या प्रक्रियेतून बाहेर पडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे।
आता यामध्ये आणखीन एक महत्वपूर्ण म्हणजे काय की भरती प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय कायम. उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध संघटनांनी ही भरती प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मूळ नियमानुसार राबवावी, म्हणजे जो पूर्वी नियम होता त्याप्रमाणे राबवावी अशी मागणी केली. मात्र विद्यापीठ प्रशासनाने सुधारित जो काय आहे 60-20-20 या सूत्रावरच भरती प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय कायम ठेवला. शासन निर्णयानुसार ATR साठी असलेले 60 गुण ज्यांनी सादर केले नाहीत ते उमेदवार अपात्र ठरू शकतात या नवीन नियमामुळे. तरीही भरती प्रक्रियेला विलंब न होता उमेदवारांना संधी देता येईल का याबाबत प्रशासन सकारात्मक विचार करत असल्याचीही देखील, म्हणजे दोन्ही बाजूंनी घडणाऱ्या घटना आपण बघतोय. नक्कीच एक महत्वपूर्ण अशी बातमी. हे ATR काय आहे हे पण आपल्याला समजलं, पूर्वीचा नियम काय होता ते बघितलं आणि नव्याने कोणता नियम बदलला गेलेला आहे तेही सांगितलं. हा अचानक किती वेळा बदलला गेला नियम तेही बघितलं आणि याच्यातून या बदलामुळे किती उमेदवारांवरती अपात्रतेची नामुष्की येऊ शकते हे देखील पाहिलं. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, मी थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट्स. गुड बाय अँड टेक केअर.